बच्चों, नमस्ते। पिछली कक्षा में हम सुनहरी परी के बारे में जाने थे। कैसे परी यहाँ पर नीता को अपनी परी लोग की सैर कराती है, इसके बारे में हम जान गए थे। आज और एक कहानी हम यहाँ पर सीखेंगे, वो है चालाक लोमड़ी। चालाक लोमड़ी। चालाक means clever, लोमड़ी means fox। तो यहाँ फॉक्स बहुत चालाक होते हैं ना, क्लेवर फॉक्स, बुद्धिवंता नरी। बच्चों, पेज नंबर 59 देखो, अपनी किताब में देखते जाओ। एक जंगल में एक लोमड़ी रहती थी। वह भूखी थी। खाने की तलाश में उसने सारा जंगल छान मारा, पर उसके हाथ कुछ ना लगा। थक कर वह एक पेड़ के नीचे बैठ गई। तभी उसकी नज़र पेड़ पर बैठे एक कौवे पर पड़ी। उसके मुंह में एक रोटी थी। कौवे के मुंह में रोटी देखकर लोमड़ी की भूख और भी बढ़ गई। उसने सोचा, यह रोटी मुझे मिल जाती तो मेरी भूख मिट जाती। लोमड़ी ने एक उपाय सोचा। उसने कौवे से कहा, कौवा भैया भाई, तुम बहुत सुंदर हो। मैंने तुम्हारी बहुत प्रशंसा सुनी है। सुना है तुम अच्छा गाना गाते हो। मुझे अपनी मीठी मीठी आवाज़ में एक गीत सुनाओ ना। यह सुनकर कौवा बहुत खुश हुआ। वह लोमड़ी की बातों में आ गया। बिना सोचे समझे कौवे ने गाना गाने के लिए अपना मुंह खोला। उसने जैसे ही अपना मुंह खोला, रोटी का टुकड़ा नीचे गिर गया। चालाक लोमड़ी ने रोटी का टुकड़ा उठाया और वहाँ से भाग गई। बेचारा कौवा पछताकर रह गया। देखो यहाँ पर कौवा कितना मूर्ख हुआ है। यहाँ पर इसके बारे में हम जानेंगे। इससे हमें क्या पता चलता है कि कभी किसी के बातों में नहीं आना चाहिए। स्वतः थोड़ी अकल को उपयोग करना चाहिए। ಚಿಂತೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಇಲ್ಲೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಹಾಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡದೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದರೆ ನಷ್ಟವನ್ನು ನಾವು ಅನುಭವಿಸ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಒಮ್ಮೆ ಯೋಚಿಸುವಂತಹ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನಾವು ಬೆಳೆಸ್ಕೋಬೇಕು. चालाक लोमड़ी। एक जंगल में एक लोमड़ी रहती थी। लोमड़ी कहाँ रहती थी? जंगल में रहती थी। ಒಂದು जंगल में फॉरेस्ट। पहले शब्दार्थ देखेंगे। जंगल, जंगल मीन्स क्या है? फॉरेस्ट। फॉरेस्ट, फॉरेस्ट मीन्स काड़ू। लोमड़ी कहाँ रहती थी? जंगल में रहती थी। लोमड़ी, लोमड़ी मीन्स, लोमड़ी क्या है? फॉक्स, नरी रहती थी। वह भूख
भूखी थी। भूख मतलब हंगर ಅಂದರೆ ಹಸಿವು. भूखी means ಹಸಿವು. ಹಸಿವು ಹಸಿದುಕೊಂಡಿತ್ತು, ಅದಕ್ಕೆ ತುಂಬ ಹಸಿವಾಗ್ತಾ ಇತ್ತು. भूखी थी खाने की तलाश में उसने सारा जंगल छान मारा. खाने की तलाश में इट ಈಸ್ ಸರ್ಚ್ ಫಾರ್ ಫುಡ್. ಅದನ್ನು ಸರ್ಚ್ ಮೀನ್ಸ್ ಹುಡುಕುವುದು. ತಲಾಶ್ ಹುಡುಕು. खाने की तलाश में उसने सारा जंगल छान मारा. इट ಈಸ್ ಸರ್ಚ್ ಫಾರ್ ಫುಡ್. ಎಲ್ಲಿ? ಇನ್ ಫಾರೆಸ್ಟ್ ಕಾಡಿನಲ್ಲಿ. ಪರ್ ಉಸ್ಕೆ ಹಾತ್ ಕುಚ್ ನಾ ಲಗಾ. ಪರ್ ಮೀನ್ಸ್ ಬಟ್. ಆದರೆ ಅದಕ್ಕೆ ಏನೂ ಕೂಡ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಉಸ್ಕೋ ಕುಚ್ ಭಿ ನಹಿ ಮಿಲಾ. ಥಕ್ ಕರ್ ಮೀನ್ಸ್ ಟಯರ್ಡ್. ಟಯರ್ಡ್ ಅದಕ್ಕೆ ಆಯಾಸ ಆಯಿತು ಸುತ್ತಿ ಸುತ್ತಿ. वहाँ एक पेड़ के नीचे बैठ गई. पेड़ मतलब ट्री. पेड़ के नीचे. नीचे मीन्स अंडर द ट्री ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ. ಅಂಡರ್ ಕೆಳಗೆ. ಅದು ಮರದ ಕೆಳಗಡೆ ಆಯಾಸಗೊಂಡು ಸ್ವಲ್ಪ ವಿಶ್ರಾಂತಿಯನ್ನು ಪಡೆಯೋಣ ಅಂತೇಳಿ ಅದು ಕುತ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. नीचे बैठ गई. तभी उसकी नज़र पेड़ पर बैठे एक कौवे पर पड़ी. नज़र मीन्स ದೃಷ್ಟಿ. ಅದರ ದೃಷ್ಟಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಈಗ? ಮರದ ಮೇಲೆ ಕುಂತಿರುವಂತಹ ಒಂದು ಕಾಗೆಯನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದೆ. ಕೌವ. कौवा मतलब क्राउ. ಕಾಗೆ. ಸಿಟ್ ಮೀನ್ಸ್ ಕುಳಿತುಕೊಂಡಿತು. बैठा था. उसके मुंह में एक रोटी थी. कौवे के मुंह में क्या थी? एक रोटी थी. मुंह मतलब क्या है? माउथ. ಮಾವುತ್ ಅಂದರೆ ಬಾಯಿ. ಅದರ ಬಾಯಲ್ಲಿ ಏನಿತ್ತು? ರೊಟ್ಟಿ ಇತ್ತು. मुँह में रोटी थी. कौवे के मुँह में रोटी देखकर लोमड़ी की भूख और भी बढ़ गई. जैसे ही ये कौवे के मुँह में रोटी को देखता है उसको खाने की मन इच्छा से और भी उसकी भूख क्या होती है? बढ़ जाती है. ಅದರ ಬಾಯಲ್ಲಿ ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ನೋಡಿದ ಕ್ಷಣಕ್ಕೆ ಇದರ ಹಸಿವು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ. ಬಡಗೈ ಮೀನ್ಸ್ ಹೆಚ್ಚಾಗೋದು, ರೈಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ. उसने सोचा, इट इज थिंकिंग, यह रोटी मुझे मिल जाती तो मेरी भूख मिट जाती. ಇಫ್ ಯು ಅದು ಆ ರೊಟ್ಟಿ ನನಗೆ ಸಿಕ್ಬಿಡ್ತು ಅಂದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ಮೇರಿ ಭೂಕ್ ಮಿಟ್ ಜಾತಿ, ನನ್ನ ಹಸಿವು ಏನಾಗ್ತಾಯಿತ್ತು? ನೀಗುತ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತ ಇದು ಯೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. लोमड़ी ने एक उपाय सोचा. उपाय मीन्स ಐಡಿಯಾ. ಒಂದು ಉಪಾಯ ಹೊಳಿತು. उसने कौवे से कहा. इट इज टेलिंग टू क्राउ. कौवा भाई तुम बहुत सुंदर हो. ओ ब्रदर. क्राउ ब्रदर यू आर वेरी ब्यूटीफुल. कौवा सुंदर होता है क्या? कौवा कैसा होता है? काला होता है. इट इज ब्लैक नो, बट इट इज ब्यूटीफुल नो. तो कौवे भाई तुम बहुत सुंदर हो, यू आर वेरी ಸ್ಮಾರ್ಟ್ ಅಥವಾ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ
ಇದಕ್ಕೆ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ. ಸುಂದರ್, ಸುಂದರ್ ಮೀನ್ಸ್ ವಾಟ್? ಬ್ಯೂಟಿಫುಲ್. ಸುಂದರ, ನೀನು ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿದೆಯಾ. मैंने तुम्हारी बहुत प्रशंसा सुनी है. ಪ್ರಶಂಸಾ ಮೀನ್ಸ್ ಅಡ್ಮಿರೇಷನ್. ನಾನು ನಿನ್ನ ಬಗ್ಗೆ ತುಂಬ ಹೊಗಳಿಕೆಯನ್ನು ಕೇಳಿದ್ದೀನಿ. ಪ್ರಶಂಸಾ ಸುನಿ ಹೈ. ಸುನಾ ಹೈ ತುಮ್ ಅಚ್ಚಾ ಗಾನಾ ಗಾತೆ ಹೋ. ನಾನು ಕೇಳಿದ್ದೀನಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನಗಳ ಹತ್ರ. ಏನಂತ ಕೇಳಿದ್ದೀನಿ ನಾನು? ತುಮ್ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಾ ಗಾತೆ ಹೋ. ನೀನು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಇಂಪಾಗಿ ಹಾಡ್ತೀಯಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದೀನಿ. मुझे अपनी मीठी मीठी आवाज़ में एक गीत सुनाओ ना. मीठी, मीठी मीन्स स्वीट. ಸಿಹಿಯಾಗಿ ಅಂದರೆ ಇಂಪಾದ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ನೀನು ನನಗೆ ಒಂದು ಹಾಡನ್ನು ಹೇಳು ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದೆ. ಆವಾಜ್ ಮೀನ್ಸ್ ವಾಯ್ಸ್. आवाज़ मीन्स क्या है? वॉइस. ಈ ಒಂದು ವಾಯ್ಸಲ್ಲಿ, ಇಂಪಾದ ವಾಯ್ಸಲ್ಲಿ ನನಗೆ ಒಂದು ಹಾಡನ್ನು ಹಾಡು. ಗೀತ್ ಮೀನ್ಸ್ ಸಾಂಗ್. ವಾಯ್ಸ್ ಅಂದರೆ ಶಬ್ದ, ಧ್ವನಿ ಅಂತಾನು ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು. ಧ್ವನಿ, ಇಂಪಾದಂತಹ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ನೀನು ಒಂದು ಹಾಡನ್ನು ಹಾಡು. ನೀನು ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿ ಹಾಡ್ತೀಯ ಅಂತ ಇದನ್ನು ಹೊಗಳ್ತಾನೇ ಇದೆ ನೋಡಿ. ಯಹಾ ಸುನ್ಕರ್ ಕವ್ವಾ ಬಹುತ್ ಖುಷ್ ಹುವಾ. ಇದನ್ನು ಕೇಳಿದ ಕ್ಷಣಕ್ಕೆ ಇದು ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗ್ಬಿಡ್ತು. ಯಾಕೆಂದರೆ ನೀನು ತುಂಬ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗಿದೆಯಾ, ನಿನ್ನ ವಾಯ್ಸು ಮೆಲೋಡಿಯಾಗಿದೆ, ತುಂಬ ಇಂಪಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ ಕ್ಷಣಕ್ಕೆ ಇದಕ್ಕೇನೋ ಒಂದು ರೆಕ್ಕೆ ಬಂದ್ಬಿಡ್ತು. ಮತ್ತೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ನೋಡಿ. आवाज़ सुनकर मैं खुश हो जाऊंगा कहता है, इसीलिए वो बहुत खुश हो जाती है. खुश मतलब हैप्पी ಅಂದರೆ ಸಂತೋಷ. ಇದಕ್ಕೆ ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಯಿತು. बहुत खुश हुआ. वहाँ लोमड़ी की बातों में आ गया. यहाँ लोमड़ी की बातों में आ गया. इसे थिंकिंग करने की कैपेसिटी भी नहीं है अभी. वो किसके लिए बोल रहा है, क्यों बोल रहा है, ये रोटी छीनना चाह रहा है, इसको नहीं जान रहा है कौवा. बिना सोचे समझे, विदाउट थिंकिंग, कौवे ने गाना गाने के लिए अपना मुंह खोला. विदाउट थिंकिंग इट ಈಸ್ ಓಪನ್ ಇಸ್ ಮೌತ್. ಅದು ತನ್ನ ಬಾಯಿಯನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡ್ತು. ವೈ? ಟು ಸಿಂಗಿಂಗ್, ಹಾಡನ್ನು ಹಾಡಲಿಕ್ಕಾಗಿ. उसने जैसे ही अपना मुंह खोला, रोटी का टुकड़ा नीचे गिर गया. when it is open is mouth, that time ರೋಟಿ ಫಾಲ್ ಡೌನ್. ಅದೇನಾಯಿತು, ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದೋಯ್ತು. ಚಾಲಾಕ್ ಲೋಮಡಿ ನೇ ರೋಟಿ ಕಾ ಟುಕಡ ಉಠಾಯಾ. ಆ ಒಂದು ಕ್ಲವರ್ ಫಾಕ್ಸ್ ಇತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಪಿಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ, ಅದನ್ನು ಎತ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ. ಉಠಾಯಾ और वहाँ से भाग गई. और लोमड़ी वहाँ से भाग गई. भाग मतलब रन, ಓಡಿ ಹೋಯ್ತು ಅಲ್ಲಿಂದ ನೋಡಿ. भाग गई. बेचारा कौवा पछता कर रह गया. पछता कर मीन्स पछताना. पछता कर मीन्स ಫೀಲ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ, ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಈಗ
ಸಲನೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಯೋಚನೆಯನ್ನು ನಾನು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಹಾಗೇ ಆ ಒಂದು ನರಿಯ ಒಂದು ಮಾತಿಗೆ ಒಳಗಾಗಿ ನಾನು ನನಗೆ ಸಿಕ್ಕಂತಹ ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಇದು ವ್ಯಥೆಯನ್ನು ಪಡ್ತಾ ಇದೆ. ಇದು ಅದಕ್ಕಾಗಿ ಮಕ್ಕಳ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಯಾರ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಕೇಳಬಾರ್ದು. ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಬೇಕು. ಈ ರೀತಿ ನಮಗೆ ಮೋಸ ಮಾಡುವಂತಹ ಮಾತುಗಳು ಯಾರು ಒಳ್ಳೇದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾರು ಕೆಟ್ಟದ್ದು ಹೇಳ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಐಡೆಂಟಿಫೈ ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡು ನಂತರ ಅವರ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳ? ಓಕೆ, ವೆರಿ ಗುಡ್. ಈಗ ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕ್ವಶನ್ಸು ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಓಕೆ, ಈಗ ನಾನು ಇದನ್ನು ಮಾಡೋಣ. ಓಕೆ, ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೀವು ನೋಟ್ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. ಮೀನಿಂಗ್ಸ್ ಎಲ್ಲ ನೀವು ಈ ಮೀನಿಂಗ್ಸ್ನ ಬರ್ಕೊಳ್ತಾ ಹೋದರೆ ನಿಮಗೆ ಮಾಡಿದಂತಹ ಪಾಠಗಳು ಬೇಗ ಅರ್ಥ ಆಗ್ತವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಸ್ವಲ್ಪ ಜೋರಾಗಿ ಅಂದರೆ ವೇಗವಾಗಿ ಬರೆಯುವಂತಹ ಕಲೆಯನ್ನು ಕಲ್ತ್ಕೋಬೇಕು ಮತ್ತು ಸುಂದರವಾಗಿ ಬರೀಬೇಕು. लिखते समय लिखावट की ओर ध्यान देना चाहिए. लिखावट सुंदर होनी चाहिए. लोमड़ी कहाँ रहती थी? लोमड़ी कहाँ मीन्स वेयर रहती थी. ಎಲ್ಲಿ रहती थी मीन्स वेयर इट इज लिव. लोमड़ी जंगल में, कहाँ के बदले में क्या लिख रहे हैं हम? जंगल. देखो आंसर में इतना ही लिख रहे हैं जंगल. जंगल मीन्स क्या है? फॉरेस्ट. जंगल में रहती थी. जंगल में रहती थी. लोमड़ी किसकी तलाश में जंगल में गई थी? अथवा लोमड़ी क्या तलाश रही थी? खाना तलाश रही थी. कौवा कहाँ बैठा था? कौवा कहाँ बैठा था? कौवा पेड़ पर बैठा था. लोमड़ी ने कौवे के मुंह में क्या देखा? लोमड़ी ने कौवे के मुंह में क्या देखा? क्या देखा? लोमड़ी ने कौवे के मुंह में रोटी देखा. लोमड़ी ने कौवे के मुंह में रोटी देखा. रोटी देखा. कौवे ने किसकी बातों में आकर पछताया? लोमड़ी की बातों में आकर पछताया. वेरी गुड. यहाँ लोमड़ी कौवे से क्या कही? लोमड़ी कौवे से क्या कही?
बहुत सुंदर हो कही। कव्य की आवाज़ कैसी होती है बच्चों? मधुर होती है या कर्कश होती है? ಅದರ ವಾಯ್ಸ್ ಹೆಂಗಿರುತ್ತೆ? ಇಂಪಾಗಿರುತ್ತೋ ಅಥವಾ ಕರ್ಕಶವಾಗಿರುತ್ತೋ? हाँ, कर्कश होती है। लेकिन यहाँ लोमड़ी क्या बता रही है? तुम्हारी आवाज़ मीठी है, ನಿನ್ನ ವಾಯ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ಸ್ವೀಟ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। कौवा क्यों खुश हुआ? कौवा लोमड़ी की बातें सुनकर खुश हुआ। तो बच्चों इतना समझ गए ना? तो और भी इसमें प्रश्न बना सकते हैं। आप प्रश्न बनाने का तुम भी सीखो, कोशिश करो। कोशिश मतलब प्रयत्न, ट्राई। यू आल्सो ट्राई once how to prepare questions. ಹೇಗೆ ನಾವು ಕ್ವಶನನ್ನು ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ನೀವು ಒಂದ್ಸಲ ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡಿ। ಇದರಲ್ಲಿ ಸಮಾನಾರ್ಥಕ ಶಬ್ದಗಳು, समानार्थक मीन्स सिनोनिम्स। जंगल, ಇದಕ್ಕೆ समानार्थक ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬರೆಯೋಣ। वन, कानन, विपिन, अरण्य। इसी तरह समझ में आया? समानार्थक शब्द शब्दार्थ समझ में आ गए, प्रश्नों के उत्तर समझ में आ गए। तो बच्चों और अगली कक्षा में हम देखेंगे। अगली कक्षा में मैं इसके बारे में प्रश्न पूछूंगी, अर्थ पूछूंगी, ये सब सीख कर आना बच्चों। अच्छा, धन्यवाद।